नेत्यांकडून केली जात आहेत। यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषेच्या संदर्भातली आंदोलनं आपण रोज पाहतोय, पण आता एसआरएच्या संदर्भातलं आंदोलन सुद्धा सुरू आहे। वांद्र्यातल्या एसआरए कार्यालयाबाहेर मनसे आंदोलन करतेय। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अमेय, नक्की कुठल्या मुद्द्यांवरती हे आंदोलन चालू आहे? मागणं काय आहे स्थानिकांचं आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं? तर वांद्र्यामध्ये सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन एसआरएच्या कार्यालयाबाहेर सुरू आहे आणि आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला अपडेट देतील। अमेय, पूर्वी आपण बघू शकतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा जो धडक मोर्चा मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयावरती एसआरएच्या कार्यालयावरती धडकलेला आहे। आपण बघू शकतो की वरळी परिसरातनं हे सगळे जी लोक आहेत ती आलेली आहेत, सिद्धार्थनगर, प्रेमनगर या परिसरातनं, आणि त्यांचा सवाल आहे की जर धारावी सारख्या अतिप्रचंड झोपडपट्टीचा विकास होऊ शकतो तर आमच्या विकासाला अजून 27 वर्ष का राहिली आहेत, हा पुनर्विकास प्रकल्प कधी होणार आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का आहे? आपण बघू शकतोय की अनेक लोक जी इथं आलेली आहेत, या मोर्चात सहभागी झालेली आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। ताई काय मागण्या आहेत तुमच्या? इथे एसआरएवर तुम्ही आला? बघा, आम्हाला फक्त आमच्या हक्काचं घर पाहिजे। आम्हाला तिथे काही सुविधा नाहीये, ना पाणी, ना नाल्यातलं गटर आहे, ना काय आहे। लहान मुलं आमच्या आजारी पडतात। सगळे प्रोजेक्ट झाले, पहिला आमचा प्रोजेक्ट अजून काय तयार झालं नाहीये, हेच आम्हाला मान्य झालेलं। आमच्या एरियात का नाही होत नाही, आम्हाला खूप त्रास आहे, पाण्याचा वगैरे खूप त्रास आहे। लहान पोरं आहेत, पण काय बोलत नाहीये। आम्ही म्हातारा बाथरूमला जायला चांगलं मिळत नाही। कोरडा झाले आणि कोंबडे राहतात, ह्याने पैसे कमवून मिळतात, आम्हाला असं म्हणतात किती वर्ष थांबायचे। की या परिसरातल्या लोकांच्या अनेक समस्या आहेत, परंतु प्रशासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे आज अखेरीस मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेचं हे शिष्टमंडळ एसआरएच्या कार्यालयावर दाखल झालेलं आहे आणि लवकरच हा मोर्चा एसआरएकडे जाईल। एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना